सध्या राज्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले असून याला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार आहे। यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय किनीकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की जेव्हा हे प्रकार जास्त प्रमाणात घडत होते तेव्हा ते उघडे पडले नाहीत आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर त्यांनी घोषणा केली की लव्ह जिहादसाठी कायदा करणार, म्हणून आता ही प्रकरणं उघडी पडत आहेत। आतापर्यंत असे प्रकरण उघडे झालेले नव्हते आणि आता कोणीही हिम्मत करत नाही। ज्या कोण पीडित असतील त्यांनी याला वाचा फोडलेली आहे आणि गृह खातं आता मजबूत झालेलं आहे आणि त्याचा आधार या सर्व पीडितांना मिळत आहे। यापूर्वी कोणीही बोलत नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, गृह खातं सक्षम झालं आणि त्यांनी घोषणा केली की लव्ह जिहाद हा कायदा करणार। जे कोणी दोषी असतील त्यांना फासावर लटकवलं जाईल आणि या राज्यामध्ये फक्त हिंदू राहतील आणि कोणाची हिम्मत होणार नाही लव्ह जिहाद करण्याची। या राज्यामध्ये लव्ह जिहादच्या घटना ज्यांच्या काळामध्ये घडल्या त्या कधीच उघड्या पडल्या नाहीत। आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे आणि पीडितांना तो आधार मिळालेला आहे, त्यामुळे गृह खात्याचं संरक्षण मिळालंय, त्यामुळे अशा घटना जास्त प्रमाणात उघड पडत आहेत, अशी प्रतिक्रिया लव्ह जिहाद या प्रकरणावर भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर यांनी दिली आहे। त्या असताना हे प्रकार ज्यावेळेस जास्त घडले त्यावेळेस ते उघडे पडले नाही, परंतु देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजींनी घोषणा केली की लव्ह जिहादच्यासाठी कायदा करणार, या कायद्याच्या भूमिकेतून आता हे सगळं उघडं पडत चाललंय आणि त्यामुळे आतापर्यंत हे लव्ह जिहाद प्रकरण उघड झालेले नव्हते, परंतु आता कोणी हिम्मत करत नाहीये। हिम्मत केली तरी ज्यांच्याबरोबर या घटना घडल्या त्या पीडित लोकांनी याला वाचा फोडण्याचं काम केलं, फक्त याच्यामुळं की खऱ्या अर्थानं गृह खातं इतकं मजबूत झालेलं आहे आणि त्याचा आधार आज सगळ्या पीडितांना मिळतो आणि ते बोलायला लागलेले। यापूर्वी घडलेल्या घटनेत कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं, परंतु ज्या वेळेस पासून देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम गृहमंत्री या राज्याला मिळाला आणि मुख्यमंत्रीच्या स्वरूपात मिळाला, त्यामुळं त्यांनी घोषणा करताच की जे लव्ह जिहादसाठी कायदा करणार आणि निश्चितच जे जे दोषी असेल त्यांना फासावर लटकवण्याची हिम्मत फक्त या राज्यात असणार आहे आणि ते काम आता चालू होईल। हा कायदा घोषित झाल्या कोणाची हिम्मत होणार नाही, लव्ह जिहाद या प्रकरणाच्या नाव सुद्धा कोणी उच्चारण्याची हिम्मत करणार नाही। परंतु पक्षनेते असं म्हणतात की फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झालेले तेव्हापासून या घटना वाढायला लागल्या आहे आणि पोलीस यामध्ये राजकारणाचं भावलं झालेलं। खरं तर या घटना ज्यांच्या काळात घडल्या त्या कधीच उघड्या पडल्या नाही, कारण कोणीच साथ देणारं नव्हतं। आता का उघड्या पडल्या काही गोष्टी, कारण पीडिताला आधार मिळाला आणि तोही आधार खऱ्या अर्थानं जे संरक्षण गृह खात्यातून मिळालं, पोलिसांचं जे संरक्षण मिळू लागलं, पोलीस ज्या पद्धतीनं तपास करताय गतिमानेनं आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने ही चक्र फिरवली, त्यामुळे तर हे घडलं। नाहीतर आतापर्यंतच्या ज्या काळात या घटना घडत होत्या त्या काळात त्या कळतही नव्हत्या। का कळत नव्हत्या? कारण त्यावेळेचं गृह खातं सक्षम नव्हतं, आताचं गृह खातं सक्षम आहे। उलट त्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की लव्ह जिहादसाठी सेपरेट कायदा करणार आणि आता हिम्मत नाही होणार कोणत्या धार्मिक याच्यात ढवळाढवळ करणाऱ्या नेत्यांची।